युद्धानंतर ठरल्याप्रमाणे महाराजांनी आपला शब्द राखला आणि पुरंदर दुर्ग परत देऊन टाकला. चला आता आबा शाबास. आबा चारच्या खाली काय पाडतच नाही. बाजीप्रभू देशपांडे, रामजी पांगेरा. आता दुर्ग संपले आणि साल्हेरचा दुर्ग. तुम्हाला 3च मिळतील 4 पडून. तुम्हाला 4 पडलेत. 1 2 3 4. सुभान मंगल स्वराज्यात आलाय. सुभान मंगल स्वराज्यात आला कसा ऐकायचं का तुला? मग काय करायचं? किती नंबरला आहे आपण? 12 ला. 12 नंबरची गोष्ट प्ले करायची. सुभान मंगल पुन्हा स्वराज्यात. आता ऐकू काय झालं आहे. इसवी सन 1648. पुरंदर मोठ्या युद्धासाठी तयार होत असतानाच आणि हल्ल्याची कसलीच अपेक्षा नसणाऱ्या सुभान मंगल या भुईकोटावरील शत्रूवर तुटून पडली. सुभान मंगल पुन्हा स्वराज्यात आला आणि लक्षणीय बाब ही की याबाबत फतेखानाला आपण कसलीही कल्पना लागू दिली नव्हती. सुभान मंगल स्वराज्यात आणून आपली तुकडी आता बाजी पासलकर यांच्या नेतृत्वात थेट 7,500 शत्रूच्या छावणीवर तुटून पडणार होती. 7,500 विरुद्ध 100-200 मावळे. पण त्यांना आदेश हे शत्रूला संपवण्याचे नव्हतेच मुळे. त्यांना फक्त शत्रूला चिथवून पुरंदरावर ओढून आणायचं होतं. 18 वर्षाच्या तरुणाच्या नेतृत्वात स्वराज्य सेनेला कल्पक अशी युद्धनीती उमगायला लागली होती. आपल्या थेट अपेक्षेप्रमाणे फतेखान पुरंदराच्या पायथ्यापर्यंत पाठलाग करत आला. फतेखान आला.